भाजप प्रवेशाच्या मुद्द्यावरती आपण फुली मारलेली असं खडसेंनी माझा कट्टावरती वक्तव्य केलेलं आहे। त्यावर खडसेंबाबत केंद्राचा निर्णय मान्यच आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। तसंच गणेशोत्सवानंतर केंद्राशी चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले। तर खडसेंचा आम्ही फटाके फोडून स्वागत करू असा टोला महाजनांनी लगावलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष सांगतात की तुम्ही त्यांच्या पक्षात आहात। भाजपचे अनेक नेते सांगतात की ते आमच्या पक्षात आहेत, त्यांचा प्रवेश झाला होता। तर हे फार कन्फ्युजिंग आहे। तुमची आत्ताची भावना, तुम्ही भाजपमध्ये तुम्ही वाट बघताय की आपल्याला सन्मानानं तिथं आमंत्रण होऊन अधिकृतपणानं जसे पक्ष प्रवेश होतात तसा होण्याची तुम्ही वाट बघताय का आता त्या मार्गावर तुम्ही आता फुली मारून टाकलेली आहे? नाही, त्या मार्गावर आता मी फुली मारलेली आहे। आता इतके दिवस मला राहणं बाहेर, म्हणजे मी प्रवेश घेतो असं तर कधी म्हटलं नव्हतं। मला प्रवेश घ्या असं सांगण्यात आलं म्हणून मी प्रवेशाच्या दृष्टिकोनातून गेलो। माननीय शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेबांची चर्चा करून गेलो। एक माझ्यासारखा माणूस ज्याने 40 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं, 42 वर्ष झाले आता मला, म्हणजे मी 78-82 पासून काम करतो आहे। आणि इतके वर्ष काम करून मेहनत करून भारतीय जनता पार्टीला एक चांगलं स्वरूप, बहुजनांच्या मधलं स्वरूप आणलं। सर्व लोक जोडले, महाराष्ट्र पिंजून काढला अनेक वेळा सायकलीवर फिरलो, काय आम्ही चेष्टा सहन केली। अशा परिस्थितीमध्ये एवढं सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीत मला प्रवेश द्या ही विनंती करणं माझ्या दृष्टिकोनातून मला वाटतं की फार अपमानास्पद आहे। एकनाथ खडसे म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, माझा प्रवेश झाला, मात्र अजूनही तिची घोषणा झाली नाही। ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही, मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे। त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेश उत्सवानंतर त्या संदर्भात योग्य निर्णय केला जाईल। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथराव खडसे यांना दिवाळीनंतर भाजपमध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला असं देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलेलं आहे। हो का? कोणाला सांगितलं? आज सांगितलं आहे। चालेल, मग आम्ही फटाके फोडून स्वागत करू। दिवाळीचे फटाके उडलेले असतील आमच्याकडे, त्यावेळेला आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करू। महाराष्ट्रामध्ये कोणाचाच विरोध राहणार नाही असं त्यांनी सांगितलं। बिलकुल, आता देवेंद्रजी सांगितल्यावर काय आमचे नेते सांगतायत तर मग काय कोणाचा विरोध राहील? आम्ही थोडे जास्तीचे फटाके घेऊन ठेवू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।